So good morning to all of you. Good morning, sir. So yesterday, Yuvraj Limited furnishes the following information. That problem I was already given to you. So number of points are given and the 60,000 equity shares of rupees 10 is fully paid up. That is information given in the problem. So we can now making some important working notes and then keeping in view all legal requirements, ascertain the maximum number of equity shares that can be bought back by the company at a price of rupees 250 per share. So on the basis of that particular information, we are making the maximum number of equity shares that can be bought back. So give the heading in the books of Yuvraj Limited. In the books of Yuvraj Limited, next line, calculation of calculation of maximum number of buyback of equity shares, buyback of equity shares. So underline, तर इथं 60,000 इक्विटी शेअर्स जरी म्हटलेले असले तरी बाकीच्या इतर सगळ्या फिगर्सचा विचार करून आपल्याला फक्त त्यांना किती बायबॅक इक्विटी शेअर्स करता येतील तेवढ्याच बाबतीमधली माहिती विचारलेली आहे. सो इन द नेक्स्ट लाइन make two columns, particulars and amount, particulars and amount. एका खाली एक लिहायचे फक्त आणि अमाउंट त्याच्या समोर लिहायच्यात. जनरल रिझर्व, general reserve in the particulars and amount column 36 lakhs, 36 lakhs. Next, profit and loss account, profit and loss account, amount 40 lakhs, 40 lakhs. Make the total of both these amounts 76 lakhs, 76 lakhs, and show the arrow 76 lakhs ला particulars मध्ये लिहायचं आहे free reserves, free reserves. Next line, add security premium, add securities premium. जे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिले ते एका खाली एक त्या पद्धतीने मी ऍड करतोय. ऍड सिक्युरिटी प्रीमियम 4 lakhs to 76 lakhs plus 4 lakhs, total 80 lakhs, total 80 lakhs. त्याच्यामध्ये परत प्लस इक्विटी शेअर कॅपिटल, प्लस इक्विटी शेअर कॅपिटल, amount column 60 lakhs, 60 lakhs. So 80 lakhs plus 60 lakhs
1 crore 40 lakhs, 1 crore 40 lakhs. Make the two underlines to 1 crore 40 lakhs and show the arrow and write in particulars own funds, कंपनीचे स्वतःचे भांडवल, ओन फंड्स. नेक्स्ट लाईनला आता सगळे मिळून तुमचं जर स्वतःचं कॅपिटल 1,40,00,000 असेल तर आपल्याला त्यांनी मॅक्झिमम नंबर ऑफ अमाऊंट ऑफ बायबॅक विचारलेले आहे. नेक्स्ट लाईनला आकडा द्या. स्मॉल ए calculating maximum number or amount, calculating maximum number or amount of buyback, याला अंडरलाइन करा. आता आपलं कंडिशन्स प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या प्रोव्हिजन्स नुसार आपण 25% एवढी रक्कम ओन फंडाच्या घेणार आहे. नेक्स्ट लाईनला म्हणा 25% ऑफ 25% ऑफ ओन फंड्स is equal to 1 crore 40 lakhs multiplied by 1 crore 40 lakhs multiplied by 25 upon 100. 25 upon 100 म्हणजे 1,40,00,000च्या 25% रक्कम काढायची आहे. नेक्स्ट लाईनला इज इक्वल टू 1,40,000च्या 25% 35 lakhs. द्या तिथं इज इक्वल टू 35 lakhs. नंतर बी आकडा नेक्स्ट लाईनला बी ओन फंड्स आफ्टर बायबॅक ऑफ शेअर्स, ओन फंड्स आफ्टर बायबॅक ऑफ शेअर्स इज इक्वल टू ओन फंड्स मायनस 50% of long-term loan, own funds minus 50% of long-term loan. आता आपल्याला पुढे माहिती दिलेले बघा प्रॉब्लेम मध्ये सेक्युर्ड लोन 40 लाखाचा आहे. 40 लाख म्हणजेच लॉंग टर्मचं लोन आहे ते. पुढच्या वेळेला घ्या इज इक्वल टू, आता तिथं फक्त फॉर्म्युलामध्ये माहिती भरायची. ओन फंड्स मायनस 50% ऑफ लॉंग टर्म लोन्स. ओन फंड्स पुढच्या लाईनला इज इक्वल टू 1 crore 40 lakhs मायनस 50% ऑफ 40 lakhs, 50% ऑफ 40 lakhs. हे 40 lakhs सेक्युर्ड लोन म्हणजेच लॉंग टर्म लोन, ते 40 lakhs घेतोय. पुढच्या लाईनला इज इक्वल टू 1 crore 40 lakhs मायनस, आता 40 lakhs अधिक अनसेक्युर्ड पण करा तिथे. 50% ऑफ 40 lakhs प्लस 20 lakhs. वरच्या ह्याच्यातच 1 crore 40 lakhs मायनस 50% ऑफ
40 lakhs plus 20 lakhs. Secured unsecured दोन्ही लॉंग टर्म आहेत. नेक्स्ट लाईनला इज इक्वल टू 1 crore 40 lakhs मायनस 40 आणि 20 60 लाखाच्या निम्मे 30 लाख मायनस 30 lakhs. नेक्स्ट लाईनला इज इक्वल टू 1 crore 10 lakhs. 1 crore 10 lakhs. आता परत सी आकडा पुढचा सी. आपल्याला आता इक्विटी शेअर कॅपिटल प्रॉब्लेम मध्ये 60 लाख दिलेले आहेत. सी आकडा घ्या. 25% ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल. 25% ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल. नेक्स्ट लाईनला त्याच्या पुढे इज इक्वल टू 60 lakhs म्हणजे 60,000 शेअर गुणिले 100चा उत्तर येईल 60 lakhs मल्टिप्लाइड बाय 25/100. 25/100. नेक्स्ट लाईन इज इक्वल टू 60 लाखाच्या 25%. 6 दोन्ही 12 आणि वरचे 3 15 लाख. 15 lakhs. नेक्स्ट लाइन maximum number of shares. Maximum number of shares at the rate of nominal value. At the rate of nominal value. त्याच्या पुढे म्हणा इज इक्वल टू. आता जे 60 लाखाच्या 25% आले ते मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स आहेत. इज इक्वल टू 15 lakhs. 15 lakhs divided by 100. Divided by 100 ये भागिले 100. भागिले 100. नेक्स्ट लाइन इज इक्वल टू 15 लाख भागिले 100. 2 शून्य घालवा आणि इकडच्या 3 शून्य राहतील म्हणजे 15 वर 3 शून्य 15,000 इज इक्वल टू 15,000 शेअर्स. 15,000 शेअर्स. Then D maximum number of shares that shall be. Maximum number of shares that shall be bought back at office price. At office price is equal to आता हे पुन्हा फॉर्म्युला बनवायचा आहे आपल्याला. मिनिमम ऑफ ए एंड बी. मिनिमम ऑफ ए एंड बी अपॉन ऑफर प्राइस. अपॉन ऑफर प्राइस आता मिनिमम ऑफ ए एंड बी मधला कमीत कमी कोणता आहे. ए चे 35 लाख आलेले आहेत आणि बी चे 1 कोटी 10 लाख आलेले आहेत.
त्यामुळे दोघांमधला मिनिमम ऑफ ए अँड बी 35 A. लाख ए आहे. पुढच्या लाईनला घ्या. इज इक्वल टू 35 lakhs अपॉन आपल्याला इथं शेवटी बॉट बॅक बाय द कंपनी ॲट ए प्राइस ऑफ ₹250 पर शेअर म्हटलंय. 35 लाख भागिले 250, 35 लाख भागिले 250 इज इक्वल टू नेक्स्ट लाइन 14,000 शेअर्स. 14,000 शेअर्स फक्त 15,000 शेअर्स बायबॅक करता येणार नाही, तर त्यामध्ये 14,000 शेअर्स कंपनीला बायबॅक करता येतील. एवढंच याच्यामध्ये कॅल्क्युलेशन विचारलंय. सो नेक्स्ट लाईन 14,000 शेअर्स. पुढचा नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम from the following information and the summarized balance sheet of Srinath Limited as on 31st March 2018, बॅलन्स शीट व्हर्टिकल फॉर्म मध्ये दिलेला आहे. 2 कॉलम करा. पर्टिक्युलर्स आणि अमाउंट रुपीज. In the particulars, share capital, make underline, and then write next line 6 lakhs equity shares of rupees. 6 lakhs equity shares of rupees. 10 each fully paid. Amount or rupees column 60 lakhs. Next, securities premium. Amount 4 lakhs. Next, profit and loss account. Amount 20 lakhs. Then 13% debentures. Amount 28 lakhs. Next, creditors. Amount 10 lakhs. Make the total of all these amount column 0 0 0. 8 आणि 4 12 2 हातचाला 1 2 आणि 2 4 आणि 2 6 4 10 हातचाला 1
8 4 12 चला 2 2 4 2 6 4 10 2 12 12 lakhs, sorry, 1 crore 22 lakhs, 1 crore 22 lakhs. याला अंडरलाईन करा, लायबिलिटीची टोटल तेवढी आहे 1 crore 22 lakhs. आणि इकडे पर्टिक्युलर्स मधल्या टोटल ऑफ लायबिलिटीज, नेक्स्ट पुढे कंटिन्यू करा. फिक्स्ड असेट्स 67 lakhs, अमाउंट कॉलम 67 lakhs. Then investments 25 lakhs. And current assets amount 30 lakhs. या तिघांची टोटल 1,22,00,000, 1 crore 22 lakhs. याच्या खाली पण 2 रेषा मारा आणि पर्टिक्युलर्स मध्ये दारू दाखवून द्या. टोटल असेट्स पॅरेग्राफ. You are required to ascertain the maximum number of equity shares of the company which can buy back at the maximum possible price under the law as on 31st March 2018. Paragraph. Assuming the buyback is actually carried out comma, record the journal entries in the books of Srinath Limited, and also prepare a notebook or note of accounts
with respect to share capital and reserves and surplus, with respect to share capital and reserves and surplus, as they would appear in notes to accounts, forming a part of balance sheet, and do not prepare the balance sheet, फक्त त्याचं नोट तयार करायचे आहेत, बॅलन्स शीट तयार करायचं नाही. थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे, 2015-16 ला आलेला होता युनिव्हर्सिटी एक्झामचा. 2015-16 चा हा प्रॉब्लेम आहे. So start for the solution in the books of Srinath Limited. Calculating the various types of necessary things as per the provisions or conditions of buyback, नेक्स्ट लाईनला नंबर 1. आता आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये ABCD असं केलं होतं. आता 1 2 3 करू. नंबर 1, limit of 25% of own funds, आता ते काढण्यासाठी अंडरलाइन करा. लिमिट ऑफ 25% ऑफ ओन फंड्स, अंडरलाइन. आता जे जे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला रिझर्व्स वगैरे दिलेले आहेत, into that next line, free reserves, underline. रिझर्व आपल्याला 2 प्रकारचे दिलेले आहेत, सिक्युरिटी प्रीमियम आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो अंडर द हेडिंग फ्री रिझर्व्स राइट सिक्युरिटी प्रीमियम. पुढे जागा सोडून अमाउंट लिहा 4 lakhs. and profit and loss account 20 lakhs. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20 lakhs. या दोघांची टोटल 24 lakhs. त्याच्यामध्ये ऍड पेड अप कॅपिटल, शेअर कॅपिटल आपल्याला फुल्ली पेड अप दिलेला आहे 60 लाख, राइट. अंडर द 24 lakhs 60 lakhs. So 24 plus 60 lakhs 84 lakhs, and give the heading to 84 lakhs own funds. मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये आपण हे करायचो, ओन फंड्स.
Next line, 25% of own funds is equal to 25% of own funds is equal to. Next line la 84 lakhs multiplied by 25 upon 100. 25 upon 100. Next line is equal to 84 लाख भागिले 100 गुणिले 25. 21 lakhs. 21 lakhs is equal to 21 lakhs. ही एक आपली पहिली नोट झाली. नंबर 2, limit on debt equity ratio. Limit on debt equity ratio. Underline. त्याला पुढे म्हणा इज इक्वल टू ओन फंड्स माइनस borrowed funds भागिले 2. भागिले म्हणजे टिंब एक रेषांवरती खाती टिंब भागिले 2. नेक्स्ट लाइन इज इक्वल टू, आता ओन फंड्स आपले आहेत 84 lakhs मायनस borrowed funds म्हणजे डिबेंचर्स 28 lakhs. त्याला भागिले डिवाइडेड बाय 2. 84 लाख अधिक 28 लाख, सॉरी वजा 28 लाख, त्याच्या निम्मे 28 लाखाच्या निम्मे 14 लाख. 84 वजा 14 लाख इज इक्वल टू 70 lakhs. इज इक्वल टू 70 lakhs. बॉरोड फंडाच्या सगळे निम्मे घ्यायचे असतात. पहिल्या बी प्रॉब्लेम मध्ये आपण तेच केलंय. याला पण तोच फॉर्म्युला, जेवढे बॉरोड फंड असतील त्याला भागिले 2 करायचे म्हणजे वजा तेवढे करायचे. 28 मधनं वजा म्हणजे 2 भागलं की 14 लाख येतील. 84 वजा 14 बरोबर 70 लाख. नंतर थर्ड वर्किंग 25% of paid up capital. 25% of paid up capital the limit on number of shares to be buyback आता आपलं पेडअप कॅपिटल जे आहे त्याचं लिमिट घ्यायचं आहे आपल्याला. नेक्स्ट लाइन, 25% of 60 lakhs.
25% of 60 lakhs is equal to 15 lakhs. 15 lakhs. पुढे लिहायचं आहे आता नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू number of shares is equal to 15 lakhs upon 10. 10 रुपयाचा एक शेअर आहे. 15 lakhs upon 10 is equal to 1,50,000 shares. 1,50,000 shares. आता हे जे 1, 2, 3 झाल्या वर्किंग नोट, त्याच्यानुसार आपण आता शेवटची वर्किंग नोट तयार करणार आहे. नंबर 4, मॅक्झिमम ऑफर प्राइस इज इक्वल टू minimum of 1, 2, 3. minimum of 1, 2, 3. वरचे 1, 2, 3 च्या सगळ्यात कमी असेल ते minimum of 1, 2, 3. नेक्स्ट लाईनला इज इक्वल टू पहिले आहेत आपले 21 लाख. नंतरचे आहेत 1 आणि 2 मधले कमी, 2तले आणि 3तले कमी 15 लाख. $1,50,000. 1,50,000. सॉरी 1,50,000. आता ह्या दोघांना भागाकार करायचा आहे. पुढच्या लाईनला घ्या. 21 lakhs upon 1,50,000. 21 lakhs upon 1,50,000 is equal to 14. रुपीज 14. आता आपली 10 रुपयाची व्हॅल्यू हेच व्हॅल्यू आहे आणि हे 4 रुपये जे आहे ते पुढं प्रीमियमचे असतील. पुढच्या लाईनला लिहा. नॉमिनल व्हॅल्यू त्याच्या अंडर लिहा खाली नॉमिनल व्हॅल्यूच्या खाली 10 आणि नॉमिनल व्हॅल्यूच्याच पुढे लिहायचं आहे प्रीमियम. त्याच्या खाली लिहायचं 4. म्हणजे 10 रुपयाची नॉमिनल व्हॅल्यू, 4 रुपयाचा प्रीमियम असे 14 रुपये पर शेअर त्याची रक्कम होते. आता ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्या 1,50,000 शेअर्स आपल्याला प्रीमियमवर 4 रुपये प्रमाणे 14 रुपयाला विकायचे आहेत. तशा पद्धतीनं त्यांना बायबॅक करायचं आहे. पहिली एंट्री. आता ह्या झाल्या वर्किंग. पुन्हा नाव द्या. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सिद्धार्थ लिमिटेड. काय लिमिटेड आहे? श्रीनाथ. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ श्रीनाथ लिमिटेड. मला वाटतं आज काय सगळं होणार नाही. आपल्याला बॅलन्स शीटच्या पण वर्किंग नोट करायच्यात. इथंच आपण थांबू. फक्त जर्नल एंट्रीला 4 कॉलम करा. सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, डेबिट रुपीज अँड क्रेडिट रुपीज.
घाई करण्यात मतलब नाही. राहिलेला भाग आपण उद्या पूर्ण करू. ओके.